तर पाण्याचा पीएच हे जर चांगलं पाणी असेल आपलं तर आपल्या पाण्याचा पीएच पाहिजे 6 ते 7, लय झालं 8 इतका आपला पीएच पाहिजे. तर आता हे बघा तुमच्या समोर जेव्हा आपण कागद ह्या पाण्यामध्ये बुडलेला आहे आणि या पाण्याचा पीएच बघा कसा झाला. तर आता ह्याचा पाण्याचा पीएच आपला 9चा आला. हे बघा ह्या 9च्या आकडे संघ मॅच व्हायला लागला ना ह्या कलर संघ गडद झालं ना ते. हां ह्या कलर संघ म्हणजे पाण्याचा पीएच आपला हे वाढलेला आहे. तर आता ज्यावेळेस आपण आता पुन्हा आणखीन आपल्या पाण्यामध्ये एकदा मीठ टाकू. थोडं जर खारं पाणी असेल जर आपलं खारं पाणी हे जर समजा आपल्याला करायचंय माणूस नाही म्हणत का जड पाणी हलकं पाणी त्या पद्धतीने आपण आता आपल्या पाण्यामध्ये आता मीठ टाकलं. हॅलो आता आपण पाणी आपलं आपल्या जमिनीतलं पाणी आता खारट झालं. तर आता हेच खारट पाणी तुम्हाला पुन्हा एकदा चेक करून दाखवतो. हेच काढतात थोडं वाळून द्यायला पाहिजे बघा ते वाळल्यावर पाय क्लिअर दिसतं. खराब येच थोडं व्यवस्थित वाळल्यावर दुसराच पेपर घ्या ना मग. नाही ते बरोबर आहे. आता ते बुडवलेलं आहे ना. आता आपण आता खाऱ्याट पाण्यामध्ये बुडलेलं आहे पुन्हा एकदा. आता थोडासा शेंडा बुडीला त्याचा. तर आता हे असे ह्या कागदाच्या ह्याच्यातून आपण आपल्या जमिनीमधलं पाणी आपलं कसं आहे हे आपण ह्याच्यात बघू शकतो. तर आता ह्याचा पाण्याचा पीएच आपण बघा तरी बी 9 नाही तर 10 ह्या पद्धतीने झालेला आहे. झाला ना. आता तुमच्या समोरच लाईव्ह मध्ये लगेच हे कागद पुन्हा एकदा मी ह्या पाण्यात बुडणार आहे. पण त्याच्यामध्ये ह्या अगोदर आपण हे पीएच डॉक्टर वापरणार आहे. आता हे पीएच डॉक्टरचा ह्या पाण्यामध्ये एकच थेंब टाकतो आणि मग बघा तुम्ही कसं ते रिझल्ट होतो. आता हे पीएच डॉक्टर आहे ते तुमच्या समोरच आपण आता ह्या मिठाच्या लय फुल मीठ टाकलं ना आपण याच्यात म्हणजे खारट पाणी तयार झालेलं आहे. प्युअर खारट पाण्यामध्ये सुद्धा आपण आता याचा एक थेंब टाकणार आहे. आता हे एक थेंब आपण टाकलेला आहे. आता पीएच डॉक्टर टाकल्याच्या नंतर हे जे आपला हे पीएच बघा 10चा पीएच होता. 10 ते 11कडे नाही गेला हां पण 9 ते 10चा पीएच पक्क्यात आहे. तर आता हेच कागद मी आता तुमच्या समोर पीएच डॉक्टर टाकल्याच्या नंतर कसा होतो हे बघा. पुन्हा जशाला तसा म्हणजे आपल्या पाण्याचा खारटपणा किती असू द्या पीएच डॉक्टरचा एक थेंब जरी त्याच्यामध्ये टाकला आहे आपण एवढ्या पाण्यात जर 20 लिटरला जर समजा हे आपण जर 1 एकर वावरामध्ये जर अर्धा लिटर जरी वापरलं तरी पण ह्याचे रिझल्ट बेस्ट येते. पहा आता हे एक थेंब ह्या पाण्यामध्ये थोडा जरा जास्त झालेला आहे पण तरी सुद्धा हे इतके रिझल्ट भयानक दाखले की आपला पीएच म्हणजे थोडक्यात आलेला आहे. औषधातलं जे रसायन आहे ते जे हे पाणी जे कमी करतंय प्रमाण त्याचं ते कॉन्स्टंट ठेवून. तर हे रिझल्ट घ्यायचे आहेत. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की मला फवारणी केली मला फवारणीचा रिझल्ट नाही आला. त्याचं कारण तुमच्या जमिनीतलं पाणी सुद्धा असू शकतं. त्याच्यामुळं हे असं पीएच डॉक्टर वापरायला पाहिजे. ज्याचं पाणी खराब आहे ज्याला वाटतं की आपलं पाणी जरा चांगलं लागत नाही खारट पाणी आहे जमिनीमध्ये मीठ आल्यासारखं होतंय बुरशी आल्यासारखं होतंय तर त्या जमिनीतलं पाणी नक्कीच खारट असतंय. पीएच डॉक्टरचा वापर करून आपण ह्याचे चांगले रिझल्ट फवारणीचे असतील आपल्या जमीन चांगली सुधारण्यासाठी असेल त्याचा वापर आपण नक्कीच करू शकतो.